रामायणाच्या युद्धात संपूर्ण सेनामध्ये फक्त मेघनाद हा एक असा योद्धा होता ज्याला हरवणे लगभग असंभव होतं, कारण त्याला ब्रह्माजीचं वरदान प्राप्त होतं की ज्याने खूप वर्षापासून ब्रह्मचर्याचे पालन केले असेल आणि खूप वर्षापासून झोपला नसेल, केवळ तोच त्याचा वध करू शकत होता। ही कहाणी आपल्याला मेघनाद वध काव्यामध्ये आढळते। चला तर मग बघू। शेषनागच्या विरुद्ध जाऊन मेघनाद त्यांची पुत्री सलोचनासोबत लग्न करतात। या गोष्टीवर क्रोधित होऊन मेघनादाचा प्रतिशोध घेण्यासाठी ते पृथ्वीवर लक्ष्मणाच्या रूपात अवतार घेतात आणि वनवासादरम्यान श्रीरामांची रक्षा करण्यासाठी लक्ष्मण काही दिवसांपर्यंत झोपत नाहीत। तेव्हा निद्रादेवी येऊन त्यांना सांगतात की 14 वर्षापर्यंत जागे राहणे हे असंभव आहे, परंतु दुसरे कोणी तुमच्या जागी तुमची निद्रा घेईल तर तुमचे जागणे संभव होईल। तेव्हा लक्ष्मण निद्रादेवीला सांगतात की तुम्ही माझ्या पत्नी म्हणजे उर्मिलाकडे जावावे आणि त्यांना माझ्या हिश्श्याची निद्रा द्यावी। त्यानंतर मग उर्मिला त्यांची निद्रा स्वीकार करतात आणि पुढच्या 14 वर्षापर्यंत दोघांचीही निद्रा पूर्ण करतात। याच कारणामुळे 14 वर्षापर्यंत लक्ष्मण श्रीरामांची रक्षा करू शकतात आणि युद्धातही अतिशक्तिशाली मेघनादचा वध करू शकतात।